नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे आता ऐश्वर्यासुद्धा आलेली असते आणि मास्कमॅन लताला घेऊन आलेला असतो. तिच्या डोक्याला पिस्तूलसुद्धा लावलेली असते. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणत असते की मारा हिला आत्ताच्या आत्ता. तेव्हा जानकी म्हणते, ऐश्वर्या तू इथे? तेव्हा ऐश्वर्या म्हणते, हो मीच. आम्ही दोघेजणं पार्टनर आहोत. आम्ही दोघेजणं एकत्र येऊन तुझं आयुष्य उद्ध्वस्त करणार आहोत आणि तुझ्या आईचंसुद्धा. तू मला जो काही त्रास दिलायस ना जानकी, त्या सगळ्याचा बदला घेण्यासाठी मी इथे आता आलेली आहे. तुझं हे गोकुळ, तुझं हे संपूर्ण घर आता कशा पद्धतीने उद्ध्वस्त करते आणि तुला रस्त्यावरती आणते ना, बघच तू. आत्तापर्यंत मला जो काही त्रास दिलायस ना, त्याची शिक्षा तर तुला मिळणारच. मारा हिला, आत्ताच्या आत्ता मारा, असं म्हणून ऐश्वर्या तिथून निघून जाते. तेव्हा इथे जानकी म्हणते, नाही नाही ऐश्वर्या प्लीज थांब. आणि तेवढ्यातच तिथे आता लताबाईला मास्कमॅनने गोळी मारलेली असते आणि त्या आवाजानेच इथे आता जानकीला जाग येतो. जानकी म्हणते आई, आणि जानकी इथे आता झोपेतून जागी झालेली असते. पण प्रेक्षकांनो, उठून आता तिथे जानकीला आधार देणारं कोणीही नसतं, कारण जानकीच्या शेजारी तिथे ऋषिकेश नसतो. कारण ऐश्वर्याने सांगितलेलं असतं की आता तुम्ही दोघेजणं एका रूममध्ये राहायचं नाही, कारण ऋषिकेश, माझं आणि तुमचं आता लग्न ठरलेलं आहे. मी तुमची होणारी बायको आहे. त्याच्यामुळे तुम्ही आता जानकीबरोबर एका रूममध्ये राहायचं नाही. आणि त्यामुळे इथे जानकी आता एकटीच असते. जानकी म्हणत असते की देवा, हे सगळं माझ्याबरोबर काय घडतं आहे? एका बाजूला मला जन्म देणारी आई माझ्यापासून दूर आहे, त्या ऐश्वर्याच्या ताब्यात आहे, आणि दुसऱ्या बाजूला माझं सर्वस्व म्हणजे माझे ऋषिकेश हे सुद्धा माझ्यापासून दूर होणार आहेत. उद्या ऋषिकेशचं त्या ऐश्वर्याबरोबर लग्न आहे, आणि जर माझी आई नाही सापडली देवी आई, तर ऋषिकेशचं त्या ऐश्वर्यासारख्या मुलीबरोबर लग्न होईल आणि माझं तर आयुष्य उद्ध्वस्त होईलच, पण माझी आईसुद्धा मला मिळणार नाही आणि ऋषिकेशचं आयुष्यसुद्धा उद्ध्वस्त होईल. तर देवी आई, काहीतरी करा. माझी परीक्षा बघू नका. आतापर्यंत मी खूप परीक्षा दिल्या, पण आता माझी सहनशक्ती संपलेली आहे. आता माझी परीक्षा बघू नका. माझी आई लवकरात लवकर सापडू दे, आणि काही झालं तरीसुद्धा ऐश्वर्याबरोबरचं ऋषिकेशचं लग्न थांबू दे, असं आता जानकी म्हणत असते. देवाजवळ प्रार्थना करत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता मास्कमॅन आलेला असतो आणि मास्कमॅनने एका गोडाऊनमध्ये लताला बांधून ठेवलेलं असतं. तिच्या तोंडाला पट्टी वगैरे केलेली असते आणि एका खुर्चीवरती तिला बांधून ठेवलेलं असतं. तेव्हा मास्कमॅन तिथे येतो आणि लताच्या तोंडाला असलेली पांढऱ्या रंगाची पट्टी खेचून काढतो. लताला खूप त्रास होतो, पण तो मास्कमॅन निर्दयी तिला त्रास करत असतो. तेव्हा इकडे लता म्हणत असते, कोण आहेस तू आणि का मला इथे आणलेस? माया कुठे आहे? सांग, माया कुठे आहे? तेव्हा इथे मास्कमॅन म्हणतो, माया तिथेच आहे जिथे तिला असायला हवं, त्याच ठिकाणी ठेवण्यात आले तिला. तेव्हा इथे आता लता म्हणत असते, काय केलंस तू मायाबरोबर? कुठे आहे माझी माया? सांग कुठे आहे माया? तेव्हा इथे मास्कमॅन म्हणतो, ए म्हातारे, जास्त बोलू नकोस, कळलं ना? तिला जिथे असायला हवं तिथे ती आहे, तू तुझं बघ ना. तेव्हा इथे लता म्हणते, का किडनॅप केलेस तू मला? का मला इथे घेऊन आलेस तू? अरे काय हवंय काय तुला, सांग ना. हे सगळं कशासाठी करतोयस तू? काय मिळतंय तुला आम्हाला त्रास देऊन, असं डांबून ठेवून, सांग बरं. तेव्हा इथे मास्कमॅन म्हणतो, जास्त बोलू नकोस. काय करायचं आहे काय नाही करायचं आहे ते मी तुला सांगणार नाही आहे, पण पळून जाण्याचा प्रयत्न करत होतीस ना, पण शेवटीला काय झालं? पळून गेलीस का तू? शेवटीला माझ्या ताब्यामध्ये परत आलीसच ना. तेव्हा इथे आता तुमचे असे हाल करतो ना की परत पळून जाण्याचा विचारसुद्धा करणार नाही. तेव्हा लता म्हणत असते, अरे बाबा, पण काय मिळतंय तुला हे सगळं करून? कशासाठी तू इथे आम्हाला घेऊन आलेस? हे बघ, असं करू नकोस. मला माझ्या मुलीकडे जाऊ दे, मला माझ्या जानकीकडे जाऊ दे. तेव्हा इथे मास्कमॅन हसायला लागतो आणि म्हणतो, तुझी इच्छा आहे ना, लवकर काही पूर्ण होणार नाही आहे, कळलं तुला? तेव्हा इथे आता लता म्हणत असते, अरे पण का? काय मिळतंय काय तुला हे सगळं करून? कशासाठी करतोयस तू? कसला आनंद होतोय तुला? तेव्हा इथे मास्कमॅन म्हणतो, मला काय मिळणार हे सगळं करून दाखवतो ना तुला. तेव्हा इकडे आता पत्रिका तो मास्कमॅन लताला दाखवतो. त्याच्यावरती चिरंजीव ऋषिकेश चिसौका ऐश्वर्या यांचा शुभ विवाह असं त्याच्यावरती लिहिलेलं असतं. तेव्हा लता म्हणते, काय ऋषिकेश आणि ऐश्वर्याचं लग्न? नाही नाही नाही, हे शक्य नाही आहे. ऋषिकेश आणि ऐश्वर्याचं लग्न होऊच शकत नाही. अरे, माझ्या जानकीबरोबर ऋषिकेशचं लग्न झालं आहे,
त्यांचा 10-11 वर्षांचा संसार आहे आणि ती ऐश्वर्या त्यांचा संसार मोडून तिला ऋषिकेशबरोबर लग्न करायचं आहे. माझ्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त होईल रे, मला जाऊ दे ना तिथे, सोड मला, सोड मला जाऊ दे. मास्कमॅन म्हणतो, हसत असतो आणि म्हणतो, अजिबात नाही, त्या जानकीचं आयुष्य उद्ध्वस्त तर होणारच. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता लग्नाची सगळी तयारी सुरू झालेली असते. डेकोरेशन वगैरे सगळी जय्यत तयारी सुरू केलेली असते. म्हणजे मला तर वाटतं प्रेक्षकांनो, इथे ऐश्वर्याचं लग्न जेव्हा सारंगबरोबर ठरलेलं असतं तेव्हा जेवढी तयारी करण्यात आलेली नसते त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त तयारी इथे आता होत असते. तेव्हा इकडे आता आजी म्हणत असते, चला चला पटापट हात उचला, सगळी तयारी कशी व्यवस्थित झाली पाहिजे. लग्नाचा मुहूर्त जवळ आला तरीसुद्धा अजून माळा लावून झालेल्या नाही आहेत. चला बरं सगळी तयारी करा. आजी इथे खूपच जास्त एक्सायटेड असते, संपूर्ण तयारीकडे स्वतःहून लक्ष देत असते. तेव्हा सुमित्रा म्हणत असते, अवंतिका बघतेस ना आईकडे, आईचा उत्साह बघ. तेव्हा इथे अवंतिका म्हणत असते, हो ना आई, म्हणजे बघा ना, आईंना काहीच वाटत नाही आहे हो. आईच्या मनाला एकदासुद्धा असा विचार आला नसेल का की इथे ऋषिकेश दादा आणि इथे जानकी वहिनींना काय वाटत असेल. आईंना तर खूपच जास्त आनंद हा झालेला दिसतोय. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता सौमित्रसुद्धा मदत करत असतो डेकोरेशन वगैरे करायला. तेवढ्यातच तिथे पार्लरवाली आलेली असते. ती म्हणत असते की मी इथे पार्लरमधून आली आहे नवरी मुलीचा मेकअप करायला. कुठे आहे ऐश्वर्या रणदिवे, त्यांचा मेकअप करण्यासाठी मी इथे आली आहे. तुम्ही प्लीज मला त्यांची रूम कुठे आहे ती दाखवता का. तेव्हा आजी म्हणत असते, काय तू इथे पार्लरमधून आली आहेस का. अगं ये ये, नवरी मुलीचा मेकअप करायला आलीस. अगं सगळ्यात आधी तर मेकअप तू माझा केला पाहिजे, माझा चेहरा सुंदर दिसायला नको का, म्हणून मी इथे आली आहे की नाही. तेव्हा इथे आजी म्हणत असते, बरं ये ये, मी तुला घेऊन जाते ऐश्वर्याच्या रूमपर्यंत. हे सगळेजण तुला चुकीचा पत्ता सांगतील पण मी नाही सांगणार. चल मी तुला माझ्याबरोबर घेऊन जाते. तेवढ्यातच प्रेक्षकांनो, तिथे आता ऐश्वर्या आलेली असते आणि ऋषिकेश जानकीसुद्धा तिथे उभे असतात. तेवढ्यातच तिथे ऋषिकेशचे कपडे घेऊन एक माणूससुद्धा आलेला असतो. तो म्हणतो की ऐश्वर्या मॅडम, तुम्ही जे मला कपडे तयार करायला सांगितले होते, डिझाईन करायला सांगितले होते, ते कपडे मी घेऊन आलो आहे. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, हो का, आणलेत का तुम्ही, द्या बरं इथे द्या. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणते, ऋषिकेश हे घ्या, मी तुमच्यासाठी लग्नाचे कपडे स्वतः डिझाईन करून घेतलेले आहेत. हे कपडे तुम्हाला आता लग्नामध्ये घालायचे आहेत, घ्या बरं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता तिच्या हातातून रागानेच ऋषिकेश कपडे आता खेचून घेतो. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता ऐश्वर्या म्हणत असते, बरं चला तुम्ही चला, मला लग्नासाठी तयार व्हायचं आहे, छान माझा मेकअप करा. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ऐश्वर्या सगळ्या घरातल्या लोकांना म्हणत असते, अरे तुम्ही अजून तयार नाही झालात, बरं चला तयारी झाली असेल तर जा बरं, लग्नासाठी सुद्धा तयार व्हा, मुहूर्तावरती माझं लग्न झालं पाहिजे, असं ऐश्वर्या म्हणत असते. तर प्रेक्षकांनो, इथे आता पोलीस स्टेशनला एक माणूस कंप्लेंट करायला आलेला असतो. तो म्हणत असतो, आणि मग काय, अचानकपणे त्या ऑफिसला, त्या रूमला आग लागली ना. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता इन्स्पेक्टर साहेब म्हणत असतात, म्हणजे ज्या ठिकाणी कन्स्ट्रक्शनच्या बिल्डिंगचं काम चालू आहे त्याच ठिकाणी तिथे बाजूला एका ऑफिसला आग लागली, असं म्हणणं आहे का तुमचं. तेव्हा ते म्हणतात की हो, म्हणजे तिथे कन्स्ट्रक्शनचं काम तर चालू आहे पण बाजूला एक तयार बिल्डिंग आहे आणि तिथे ऑफिससुद्धा आहेत, काही रूमसुद्धा आहेत आणि तिथेच आग लागलेली आहे. अचानकपणे आग लागली, कशी लागली, का लागली, काही कळलंसुद्धा नाही आणि आता तिथे कुणीच नाही आहे, सगळेजण तिथून पळून गेले. तेव्हा प्रेक्षकांनो, इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, काय कन्स्ट्रक्शनच्या बाजूला आग लागली आणि तीसुद्धा अचानकपणे, मला तर वाटतं ही आग लागलेली नाही आहे तर लावण्यात आलेली आहे आणि कुठे ना कुठेतरी या सगळ्याचा संबंध जानकी मॅडमच्या आई लताबाईंजवळ तर आहेच, कारण त्यांनीच तिथून बाहेर पडण्यासाठी तिथे त्या रूमला आग लावली असेल असं मला वाटतं. तेव्हा बरं झालं तुम्ही आम्हाला सगळी माहिती दिलीत, तुम्ही तो ॲड्रेस पुन्हा एकदा आम्हाला द्या, ही माहिती आता त्या लोकांना सांगितली पाहिजे. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब सौमित्रला फोन करतात आणि आता संपूर्ण माहिती देत असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे ऐश्वर्या म्हणत असते, ऋषिकेश तुम्हाला हे कपडे घालायचे आहेत आणि लग्नासाठी तयार व्हायचं आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता जानकीला राग येतो आणि ती सरळ आता आपल्या रूमकडे निघून जाते. तेव्हा इथे सगळेजण जानकीबरोबर रूममध्ये उभे असतात. तेव्हा सुमित्रा म्हणते, काय रे ऋषिकेश, आता काय करायचं, अरे आपला प्लॅन फसला रे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता जानकीला सुद्धा सुमित्रा विचारत असते की जानकी आता काय करायचं,
तुझ्याकडे दुसरी कुठली आयडिया आहे का? जर असेल तर सांग ना. तेवढ्यातच तिथे सौमित्र येतो आणि सौमित्र म्हणत असतो की मी काय म्हणतो, आताच इन्स्पेक्टर पवार यांचा फोन आला होता आणि त्यांनी मला सांगितले की लताबाईंच्या बाबतीत त्यांना एक महत्त्वाची लीड मिळालेली आहे. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता जानकी म्हणत असते की त्यांना लीड मिळाली म्हणजे, तेव्हा सौमित्र म्हणत असतो की त्यांना एक महत्त्वाची माहिती मिळाली आणि मी सुद्धा आता त्यांच्याबरोबरच चालले. ज्या ठिकाणी लताबाईंना ठेवण्यात आलं होतं तिथे आम्ही आधी गेलो होतो, पण त्या गुंड माणसाने आम्हाला चकवा दिला होता. पण आता त्याच एरियामध्ये आजूबाजूला आम्ही लताबाईंना शोधायला चाललो आहे. तेव्हा इथे जानकी म्हणते, पण आता काय करायचं सौमित्र भाऊजी, वेळ खूप कमी आहे. तेव्हा सुमित्र म्हणते, हो ना, तोपर्यंत ऐश्वर्या ऋषिकेशचं लग्न होईल. तेव्हा सौमित्र म्हणतो, नाही आई, काहीही झालं तरीसुद्धा हे लग्न टाळा. काहीतरी करा, पण हे लग्न थोडा वेळ तरी टाळलं गेलं पाहिजे. आम्ही जातो, काही ना काहीतरी करून लता आईंना शोधण्याचा प्रयत्न करतो, असं सौमित्र म्हणत असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता सारंग म्हणत असतो, काय चाललं असेल तिकडे, हे लोक ना मला काही सांगतच नाही. पण आता मला धीर नाही आहे. तिकडे लताबाई सापडल्यात की नाही, ऐश्वर्या दादाचं लग्न झालं की नाही, मला कळायला नको का? तेव्हा इथे सारंग आता ऋषिकेशला फोन करतो. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, हां सारंग बोल. तेव्हा सारंग म्हणतो, दादा अरे काय चाललं आहे तिथे, मला तुम्ही काहीच कसं सांगत नाही. आधीच मला इथे किती टेन्शन आहे, किती काळजी वाटते माहिती आहे का तुला? काय झालं, ते ऐश्वर्या लग्न करते का तुझ्याबरोबर? लग्न करणार आहेस तू? तेव्हा ऋषिकेश म्हणतो, सारंग अरे तू वेडा आहेस का, काय बोलतोयस तू? हे बघ, काहीही झालं तरीसुद्धा मी ऐश्वर्याबरोबर लग्न करणार नाही, हे मात्र नक्की. तेव्हा सारंग म्हणतो, हे बघ दादा, गरज पडली तर मी तिथे येईन, पण हे लग्न होता कामा नये. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, नक्की. हे बघ, मी तुला जेव्हा फोन करेन ना तेव्हा तुला इथे यायचं आहे आणि इथे काही झालं तरीसुद्धा आता हे लग्न आपल्याला थांबवायचं आहे. मग जानकीची आई कधीही सापडू दे, पण हे लग्न होता कामा नये. तेव्हा तू स्वतःहून इथे येऊ नकोस. योग्य वेळी मी तुला फोन करेन आणि मी तुला बोलवेन, तेव्हा तू इथे यायचं, असं इथे ऋषिकेशने सांगितलेलं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, ऋषिकेशने आता ठरवलेलं असतं, काहीही झालं तरीसुद्धा ऐश्वर्याची अट मान्य केली जाणार नाही. मग आता जानकीची आई सापडू दे किंवा नको सापडू दे, कधीही सापडू दे, पण हे लग्न मात्र होणार नाही. ते ऐश्वर्याची ही जबरदस्तीची अट मान्य केली जाणार नाही, हे मात्र ऋषिकेशने आता ठरवलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता पार्लरवाली आलेली असते. तिने आता छान आता इथे त्यांना फेस पॅक लावलेला असतो. इथे आता चेहऱ्याला छान पॅक तयार करून लावलेला असतो. तर इथे ऐश्वर्याला लावलेलाच असतो, कारण ती नवरी मुलगी आहे. पण इथे आजीने सुद्धा आता चेहऱ्याला तो मास्क लावलेला असतो. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता काकडीचे तुकडे आणलेले असतात. तेव्हा ते काकडीचे तुकडे लावायला आजीकडे त्या मॅडम जातात आणि म्हणतात की धरा, हे काकडीचे तुकडे लावा बरं. तर आजी म्हणते, काय काकडीचे तुकडे खायला देतेस की काय आम्हाला? ती म्हणते, नाही हो, डोळ्याला लावा. ती म्हणते, डोळ्याला? अगं ऐश्वर्या, ही काकडी डोळ्यावरती ठेवेल आणि काने नजरेने काहीतरी उचलेला. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, आजी हे बघा, तुम्ही शांत व्हा. ते काकडीचे तुकडे डोळ्यावरती ठेवा, म्हणजे डोळ्यांना कशी शांतता मिळेल, गार वाटेल बघा. तेव्हा इकडे आता आजी म्हणते, बरं ठीक आहे. तरी त्या आजीच्या डोळ्यावरती आता काकडीचे तुकडे ठेवलेले असतात आणि ऐश्वर्याच्या डोळ्यावरती सुद्धा काकडीचे तुकडे हे ठेवलेले असतात. आणि तेवढ्यातच इथे आता पार्लरवाल्या मुलीला फोन येतो आणि ती फोनवरती बोलण्यासाठी बाहेर जाते. तेवढ्यातच तिथे अवंतिका येते. अवंतिका आल्यानंतर ती दरवाजा उघडते आणि हळूच त्या ठिकाणी आता ऐश्वर्याच्या साडी, दागिने, बांगड्या सगळं काही तिथे ठेवलेलं असतं. त्या अवंतिका उचलते आणि हळूच तिथून घेऊन जाते, जेणेकरून इथे आता लग्नाला उशीर व्हावा, लग्न थोडा वेळ टाळलं जावं, यासाठी हे सगळं करण्यात आलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इन्स्पेक्टर पवार, त्यांची संपूर्ण टीम आणि सौमित्र हे सगळेजण आलेले असतात त्या घरामध्ये, जिथे आता घराला आग लागलेली असते. तेव्हा इथे शोधाशोध सुरू होते. सगळे जण घरामध्ये येऊन आता शोधाशोध करत असतात. तेव्हा तो कपाट वगैरे उघडतो आणि इथे घर थोडं विचित्र झालेलं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे इन्स्पेक्टर पवार म्हणत असतात की हे बघा, हे बघा, हे सौमित्र साहेब, इथेच आता आग लागलेली आहे. आणि तेव्हा इथे शोधाशोध करत असताना एका डस्टबिनमध्ये काही कागदाचे तुकडे सापडतात. तेव्हा इन्स्पेक्टर पवार म्हणतात की हे बघा सौमित्र साहेब, इथे काय सापडलेलं आहे.
तेव्हा सौमित्र आता ते कागदाचे तुकडे सगळे एक एक लावतो आणि तेव्हा ते कागदाचे तुकडे आता व्यवस्थित करून लावल्यानंतर त्याच्यामधून एक आता छान असं चित्र तयार झालेलं असतं आणि ते म्हणजे जानकीचं चित्र तयार झालेलं असतं. तर इथे आता एक क्ल्यू सापडलेला असतो की लताबाईंना इथे ठेवण्यात आलं होतं. तेव्हा इथे सौमित्र म्हणतो हे तर वहिनीचं चित्र आहे. तेव्हा इन्स्पेक्टर पवार म्हणत असतात की हे चित्र लताबाईंनी काढलं असेल. जर त्यांनी काढलं नसेल तर त्यांनी कुणाकडून तरी काढून घेतलं असेल. पण हे जानकी मॅडमचं चित्र आहे याचा अर्थ त्यांनी आपल्याला क्लू देण्याचा प्रयत्न केला आहे की त्यांना इथे ठेवण्यात आलं होतं म्हणून. तेव्हा प्रेक्षकांनो सौमित्र म्हणतो याचा अर्थ जानकी वहिनीची आई जिवंत आहे आणि त्यांना इथून कुठेतरी आता गायब करण्यात आले. इन्स्पेक्टर पवार हा खूप मोठा पुरावा आहे. आपल्याला लवकरात लवकर त्यांचा शोध घ्यायला हवा. तेव्हा इन्स्पेक्टर पवार म्हणत असतात की सौमित्र साहेब तुम्ही अजिबात काळजी करू नका. अहो याचा अर्थ लताबाई अगदी व्यवस्थित आहेत. त्यांनी हे चित्र काढून घेतले म्हटल्यानंतर हे चित्र इथल्याच कुठल्या तरी माणसाने काढून घेतलं असेल आणि नंतर ते फाडण्यात आले. पण आपल्याला पुरावा तर मिळाला आहे ना. हे जानकी मॅडमचं चित्र आहे. हे त्यांच्याशिवाय दुसरं कुणीही काढणार नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे ऐश्वर्या आता फ्रेश झालेली असते. चेहरा वगैरे तिने धुवून टाकलेला असतो आणि मग काय प्रेक्षकांनो इथे आता ती साडी शोधत असते. ती म्हणत असते की वाह किती छान चेहरा दिसतोय माझा. बरं आता एक काम करते मी. तुम्ही एक काम करा मला मेकअप करून द्या. साडीसुद्धा मला नेसायची आहे त्यासाठीसुद्धा हेल्प करा. तेव्हा ऐश्वर्या साडी शोधत असते पण तिला ती साडी काही सापडतच नाही. तेव्हा ऐश्वर्या म्हणत असते अरे देवा माझी इथे साडी होती दागिने बांगड्या सगळं काही होतं कुठे बरं गेलं तुम्ही पाहिलंत का. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता पार्लरवालीला खरंच माहिती नसतं कारण ती फोनवरती बोलण्यासाठी बाहेर गेलेली असते. तेव्हा आजी म्हणत असते काय गं कुठे गेली साडी दागिने तू चोरलं तर नाहीस ना. तेव्हा पार्लरवाली म्हणते अहो आजी हे काय बोलताय मी कशाला चोरेन. मी काही तुम्हाला चोर वाटते का. मला खरंच माहिती नाही आहे. इथे असेल कुठेतरी मी बघितलेलं नाही. तेव्हा ऐश्वर्या म्हणते अहो नाही इथेच होतं हे ते ताट आहे ना इथेच होतं तुम्ही बघितलं नाही का तुमचं लक्ष नव्हतं का. तेव्हा ती मॅडम म्हणते नाही हो माझं कुठे लक्ष होतं मला फोन आला होता महत्त्वाचा म्हणून मी बाहेर गेले होते. आणि आजी तुम्ही जरा आहे ना तोंड सांभाळून बोला बरं का. तेव्हा ऐश्वर्या म्हणते अहो तुम्ही जरा कुणाशी बोलताय त्याचं भान ठेवा. तेव्हा ऐश्वर्या आता आजीची बाजू घेत असते. तेव्हा ती पार्लरवाली म्हणते मग तुमच्या आजीला समजायला नको का की इथे आपल्या घरी आलेल्या माणसाजवळ कसं बोलायचं असतं. तुम्ही इथे माझ्यावरती चोरीचा आरोप कराल चोरीचा आळ घ्याल आणि मी सगळं काही गुपचूप सहन करेन असं वाटलं का तुम्हाला. मी कधीच तसं करणार नाही आहे कळलं ना. आणि मी तुमचं ताट बघितलेलं सुद्धा नाही आहे तेव्हा मला नका विचारू. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता ऐश्वर्या म्हणत असते मला माहिती आहे आजी मला माहिती आहे यांनी काही केलेलं नाही आहे. हे सगळं कारस्थान कुणाचं आहे ना ते सुद्धा मला बरोबर माहिती आहे. तेव्हा प्रेक्षकांनो ऐश्वर्या येते जानकीच्या रूममध्ये आणि म्हणत असते की हे जानकी सांग बरं मला आत्ताच्या आत्ता सांग कुठे आहे माझं ताट माझी साडी दागिने सगळं काही कुठे आहे लग्नाची साडी कुठे आहे माझी. तेव्हा इथे आता जानकी म्हणत असते मला काय म्हणते गं तुझी साडी कुठे आहे मला नाही माहिती मला नको विचारू. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणत असते खोटं बोलू नकोस हा मला बरोबर माहिती आहे. तू नाहीतर तुझी ही चमची आहे ना अवंतिका तिनेच माझी साडी गायब केली असेल. तेव्हा आता खोटं बोलू नका आणि जास्त वेळ वाया घालू नका मला ते सहन होणार नाही. तेव्हा आत्ताच्या आत्ता मला सांगा कुठे आहे बरं कुठे आहे माझी साडी कुठे आहे ते मला सांग. तेव्हा जानकी म्हणत असते नाही सांगणार जा आम्हाला नाही माहिती तुझी साडी कुठे आहे. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणत असते ही आहे ना तुझी चमची अवंतिका. ती आता अवंतिकाचा हात पिरगळते आणि मागे घेते आणि म्हणत असते अवंतिका माझी सहनशक्ती बघू नकोस हा मला आताच्या आता सांग माझी साडी कुठे आहे ते. तेव्हा अवंतिका म्हणत असते ऐश्वर्या हात सोड माझा मी सांगितलं ना तुला मला माहिती नाही आहे म्हणून मग का माझा हात पकडला आहेस तू. तेव्हा जानकी म्हणते ऐश्वर्या हे काय करतेस तू सोड बरं तिचा हात. पण तरीसुद्धा इथे ऐश्वर्या हात सोडायला काही तयार नसते. त्याचबरोबर प्रेक्षकांनो इथे आता पुढील भागामध्ये लग्नाची संपूर्ण तयारी करण्यात आलेली असते. तेव्हा सारंग म्हणतो दादा आता आपल्याला थांबून जमणार नाही आहे काही झालं ना तरीसुद्धा आपल्याला हे लग्न थांबवावंच लागेल मग त्यासाठी आता आपल्यालाच काहीतरी करावं लागणार आहे. तेव्हा सुमित्रा म्हणते आता काय करायचं आता कसं हे लग्न थांबवायचं. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणत असते जानकी तू काहीही कर गं काहीही कर पण तू हे लग्न आहे ना ते थांबवू शकणार नाही आहेस. तू इथे ठरलेल्या मुहूर्तावरती माझं आणि ऋषिकेशचं लग्न होणारच. जानकी तू खूप प्रयत्न केलेस ना हे लग्न थांबवण्यासाठी
पण शेवटीला काहीही उपयोग झाला नाही. हे लग्न होणार म्हणजे होणारच आणि तू काही करू शकणार नाही आहेस जानकी, असं इथे ऐश्वर्या आता जानकीला म्हणत असते. तेव्हा इथे तुम्ही हे लग्न टाळण्याचा प्रयत्न केलात, वेळ घालवण्याचा प्रयत्न केलात, पण शेवटीला काय झालं सांगा ना, काय झालं? लग्नासाठी मी तयार झालेच ना, ऋषिकेश तयार झालाच ना, आणि तू कितीही अडवण्याचा प्रयत्न केलास ना जानकी, तरीसुद्धा माझं आणि ऋषिकेशचं लग्न होणार म्हणजे होणारच. तेवढ्यातच प्रेक्षकांनो दारामध्ये आता सारंगसारखा आवाज येतो आणि तो हाक मारतो, ऐश्वर्या. तेव्हा सगळेजण आता दाराकडे आश्चर्याने बघायला लागतात.